झाले तरी आपल्याला कदाचित कल्पना नसेल असेल मला माहीत नाही, पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारी जास्तीत जास्त विचारवंत मंडळी ही विदर्भात जन्माला आली। ज्ञानेश्वरीचा अभ्यास जेवढा विदर्भात झाला ना तेवढा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये तिकडं कार्यक्रम झाले नाहीत असं नाही, संप्रदाय वाढला नाही असं नाही, पण ज्ञानेश्वरीचा अभ्यासक जो जन्माला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जन्माला आला तो तुमच्या विदर्भामध्ये आला। त्यातही ज्ञानोबारायांचे सर्वात मोठे भक्त अलीकडच्या काळातले जर सांगायचे झाले तर प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे नाव माहिती नाही असं या महाराष्ट्रामध्ये कोणी नाही। केवढे अनंत उपकार आपल्यावर त्यांचे, केवढे अनंत उपकार गुलाबराव महाराजांचे, केवढे उपकार त्यांच्या बरोबरीनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केवढं मोठं विद्यापीठ इथं आहे, केवढं राष्ट्रनिर्मितीचं केवढं कार्य केलं। माणसाच्या जगण्याला परमार्थाचं अधिष्ठान सहज रूपानं देऊन त्याचा प्रपंचसुद्धा परमार्थमय करता येऊ शकतो हे आपल्याला राष्ट्रगीतेने दाखवून दिलं की नाही, ग्रामगीतेने दाखवून दिलं की नाही। किती सहज भाषा, सोपी भाषा, पण त्यांनी समाजाकरता आपला देह झिजवला। अशी मंडळी इकडं अवताराला आली। त्यांच्या नंतरच्या काळामध्ये बाबाजी महाराज पंडित हेही एक मोठे संत आपल्याकडे होऊन गेले।